मित्रांनो, आपण आपल्या शेळ्यांसाठी चाटणवीट आणलेले आहे. कारण या पहिले आपण जे चाटणवीट आपल्या फार्मवरती बांधले होते ते जवळपास पूर्ण संपलेली आहे. चाटणवीटचा प्रमुख फायदा सांगायचा झाला मित्रांनो, तर बकऱ्यांना त्यांच्या आहारामधून पुरेसे खनिजे भेटत नसेल तर त्या खनिजाची कमतरता भरून काढण्याचं काम जे आहे चाटणवीट करत असते. तुम्हाला माहीतच असेल, जेव्हा बकरींना खनिजाची कमतरता भासते तेव्हा बकरी जी आहे भीती चाटत असते, माती खात असते किंवा ज्या भीतींना जे बिर्ला वाईट चुना वगैरे लागलेला असतात ते खात असते. तर त्याचं मेन कारण म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये खनिजाची कमतरता आहे. ज्या शेळ्या मुक्त संचारमध्ये चरायला जाते त्या शेळ्यांना ज्या आहे खनिजाची कमतरता खूप कमी जाणवते मित्रांनो, कारण त्या भरपूर प्रकारच्या चारा खात असते. त्यामध्येच त्यांचं जे खनिजाचे जे कमतरता आहे ते भरून निघत असते. पण जे शेळीपालक मित्र बंदिस्त शेळीपालन करत असेल त्या शेळ्यांना ज्या आहे खनिजाची खूप कमतरता असते. आणि त्या टायमाला जर तुम्ही बंदिस्त शेळीपालन करत असेल तर हे जे चाटणवीट आहे तुम्ही तुमच्या फार्मवरती ठेवायलाच पाहिजे. त्यामुळे जे आहे बकरीच्या शरीरामध्ये जे पण खनिजाची कमतरता असते ते भरून निघते मित्रांनो. दुसरा फायदा सांगायचा झाला तर चाटणवीटमुळे जे आहे त्यांची पचनक्रिया जी आहे ते सुधारते, त्यांच्या शरीरावरती चमक येते आणि बकरी जी आहे लवकर माझावर येते. तुम्ही हिटवर म्हणू शकता. तुमच्या बकरीची डिलिव्हरी होऊन 5 ते 6 महिने होऊन गेले तरी पण बकरी जी आहे हिटवर येत नसेल तर त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये जे आहे खनिजाची कमतरता होय. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे चाटणवीट जे आहे चौकोनी आकाराची पण येऊ शकते किंवा जे सर्क्युलर आहे गोल आहे ते पण तशी पण येऊ शकते. वजन सांगायचं झालं तर हे 1 किलोमध्ये पण येतं, 2 किलोमध्ये पण येतात. तर हे भेटेन कुठे मित्रांनो, तर तुम्ही जे मेडिकल स्टोअर आहे, जे पण मेडिकल स्टोअर जनावरांची औषधी वगैरे ठेवत असेल तिथे तुम्हाला इझिली भेटून जाईल. याचे कंटेंट सांगायचं झालं मित्रांनो तर यामध्ये जे आहे साल्ट आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, आयोडीन आहे, अजून असे भरपूर प्रकारचे खनिज जे आहे यामध्ये असते. तर बकऱ्यांच्या शरीरामध्ये जे खनिजाची कमतरता भरून काढण्यासाठी मित्रांनो तुम्ही जे आहे हे चाटणवीट आपल्या फार्मवरती नक्की ठेवा.